नाही केलंय मॅम. मी करेक्ट म्हणलंय का? करेक्ट म्हणलंय का मी आन्सरला त्या? माहित नाही मॅम. चेक केलं नाही का? नाही मॅम. ओके, सो मी पाहते परत एकदा. आय थिंक मी करेक्ट म्हणलंय, कुठल्या तरी एका आन्सरला मी करेक्ट म्हणले, आता मला लक्षात नाही कुठल्या याला. बरं, येस. सो कालचे एक्झाम्पल जमलेले आहेत का सगळ्यांना? किती एकच दिलं तर वाटतं ना एक्झाम्पल? हो एकच. हां, ओके. सो आता नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म जो आपल्याला पाहायचा आहे, द नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन काय आलं? काल होमवर्क मध्ये दिलं तर बा ते घ्या ना मॅडम. ओके, मला क्वेश्चन लक्षात नाहीये, सांगता का? एकानीच रीड करा, सगळ्यांनी रीड करायचं नाहीये, स्लो रीड करा. हां, फक्त मला वेट कळू द्या, व्हॉल्यूमचं काय असेल ते. हां, बोला. If 6 in 10 raised to 21 molecules of ammonia are mixed in एक 3. सेकंड, किती? हळू वाचा, 6 स्लो into वाचा. 10 raised to 21. 6 into 10 raised to 21 हां, ओके. मॉलिक्युल्स ऑफ of ammonia हां, ओके. हां, बोला नेक्स्ट. are mixed in 3.6 gram of water. ओके, 3. ओके, आणि आपल्याला मोल फ्रॅक्शन विचारलं होतं, बस. हां हां, लक्ष द्या. सो याच्यामध्ये पहा, आपल्याला एकाचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेत तर दुसऱ्याचं वेट दिलेलं आहे. सो इफ वी वॉन्ट टू कॅल्क्युलेट मोल फ्रॅक्शन इन दिस, सो आपल्याला पहिल्यांदा दोघांचे मोल्स काढावे लागतील, आणि मोलसाठी इथं आपल्याला दोन डिफरंट फॉर्म्युले यूज करायचे आहेत. जनरली आपण वेट अपॉन मोलार मास हाच फॉर्म्युला यूज करतो, बट इथं नंबर ऑफ मॉलिक्युल्स दिलेले आहेत, सो वी विल हॅव टू यूज दॅट फॉर्म्युला. येस, सो अकॉर्डिंग टू दिस नंबर ऑफ मोल्स इज नाव इक्वल टू काय असणार आहे बोला? नंबर ऑफ पार्टिकल्स 6 into 10 to the power 21 अपॉन काय असणार आहे? 6 into 10 to the power 23. ऍक्च्युली 6.022 आपण घ्यायला पाहिजे, पण आपण अप्रॉक्स घेतलं तरी सुद्धा चालेल. सो 6 into 10 to the power 21 upon 6 into 10 to the power 23. The answer will be 10 to the power -2, म्हणजे 0.01 मोल आलं. ओके, नेक्स्ट. हे सॉल्व केलं ना आपण का नाही? नाही मॅडम. सपोज अमोनियासाठी आपण 1 घेतला असेल, सपोज दिस इज युअर अमोनिया, आणि H2O साठी सपोज आपण 2 मानला असेल. ओके, सो N2 इज नाव इक्वल टू व्हॉट? आता मात्र आपल्याला वेटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. इथं नंबर ऑफ पार्टिकलचा फॉर्म्युला यूज करायचा, तर वेटसाठी मोलचा फॉर्म्युला डिफरंट आहे, हे लक्षात ठेवा. सो व्हॉट इज दॅट? अकॉर्डिंग टू द वेट व्हॉट शुड बी द फॉर्म्युला? हां, वेटचा नंबर ऑफ मोलचा फॉर्म्युला काय आहे? वेट अपॉन Molecular weight. molecular weight. Weight. So this will be getting equal to 0.2. Yes, 36 करा, 10 to the power -1 राहील. 36 by 18 किती आले? 2. 2 into 10 to the power -1 किती आलं? 0.2. Okay. Now if we want to calculate x1, x1 will be equal to what now? 0.01 upon 0.2 plus 0.01. So this will be equal to upon 0.21. Yes. So the answer will be, answer किती येईल बोला? 0.4. 0.01 upon 0.21. 0.0476 किती येते हे? 0.0476, or you can approximately take it as 0.48. Yes, हे आलं समजा x1, तर x2 कसं काढू शकता? x2 is equal to 1 minus X1. so that will be 1 minus 0.0476. So the answer will be 0.9524. किती येणार आहे? 0.9524. फक्त एकदा खात्रीसाठी ऍडिशन करून पाहिजे. ह्या दोघांची ऍडिशन 1च यायला पाहिजे. ऍक्च्युली आपण ते 1 मधनच मायनस केले, म्हणजे ऍडिशन 1च असणार आहे. बट कुठं चुकलेलं तर नाहीये ना, ह्याच्यासाठी फक्त एकदा करून पाहू शकता. किंवा एखाद्याला वाटलं नाही मला काय बोला? 0.978. 0.1 येत आहे उत्तर. येते ना ऍडिशन 1? हो. हां, दॅट इज करेक्ट देन.
दॅट इज करेक्ट. ओके, झालंय का? हा एकच दिलता प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला. हो मॅम. Yes, ma'am. मोलॅलिटीचं झालं का आपलं काल? मोलॅलिटी. Yes, ma'am. येस, मोलॅलिटीचे किती प्रॉब्लेम झालते? प्रॉब्लेम सांगा मला. 3 2 2 2 दोन. 2 झाले दोन. होते. ओके ओके, सो पहा, एक प्रॉब्लेम घ्या मोलॅलिटीचा आणि आपण मोल फ्रॅक्शन स्टार्ट करणार आहोत. तो हा झालता का 2 मोल H2SO4 चा? येस मॅम. Yes, ओके ओके, हा, देन इट्स ओके. मग मोलॅलिटीचा प्रॉब्लेम नको. आता आपल्याला नवीन कन्सेप्ट स्टार्ट करायचा आहे. ओके, सो दीज वेर द वेट बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. मोलॅलिटी पर्यंतचे जे कॉन्सन्ट्रेशन टर्म्स होते ते होते वेट बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. आता आपल्याला व्हॉल्यूम बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स स्टार्ट करायचे आहेत. सो राईट डाऊन द न्यू हेडिंग, दॅट विल बी द volume based concentration terms. Volume based concentration terms. Okay, so look at this. Now in this, first पहिला है percentage weight by volume. Percentage weight by volume. आधी डायरेक्ट फॉर्म्युला लिहून घ्या. नाउ वेट अपॉन वॉल्यूम म्हणजे वर न्यूमरेटरला आपल्याला घ्यायचं आहे वेट ऑफ सोल्यूट आणि खाली घ्यायचं आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. काय घ्यायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सो दॅट विल बी द वेट ऑफ सोल्यूट. आता वेट ऑफ सोल्यूट घ्यायचं आहे ग्राम मध्ये अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नाउ टेक इट इन ml. कशात घ्यायचं आहे? ml इंटू 100 इंटू 100. सो दिस इज द फॉर्म्युला. पर्सेंटेज वेट बाय वेट पेक्षा फक्त एकच कन्सेप्ट इथं वेगळा आहे. आपण वेट ऑफ सोल्युशन खाली घेत असतो पर्सेंटेज वेट बाय वेट साठी, बट पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम मध्ये आपण खाली घेणार आहोत व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. ओके, सो आता लक्ष द्या इकडे नीट. येस, कसं कॅल्क्युलेट केलं जातं हे किंवा कसा आला हा फॉर्म्युला? सपोज आपण x ग्राम इतकं सोल्यूट, आता लक्षात ठेवायचं पर्सेंटेज वेट बाय वेट, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम, ppm, ppb यांच्यामध्ये आपण मोल कॅल्क्युलेट करत नाही. यांच्यामध्ये आपल्याला फक्त वेट दिलेलं असतं आणि त्या वेटच्या अकॉर्डिंगच आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. मोल्स लागत नाही. त्यामुळे एखादा मॉलिक्यूल दिला असेल तर त्याचं मोलार मास नसेल तरी सुद्धा चालतं. ओके, नाउ x ग्राम ऑफ सोल्यूट इफ इट इज गेटिंग डिझॉल्व्ड इन y ml ऑफ सोल्युशन असं कन्सिडर करा. x ग्राम इतकं सोल्यूट y ml इतक्या सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होत आहे, तर 100 ml सोल्युशन मध्ये आपण जर ते y ml चं कन्वर्जन 100 ml मध्ये केलं तर किती सोल्यूट डिझॉल्व्ह होणार आहे? सो दिस विल बी अ सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन और यू कॅन से युनिटरी मेथड. x इंटू 100 अपॉन y काय होणार आहे बोला? x इंटू 100 अपॉन y. So what is this x? Weight of solute in gram. What is this y? Volume of solution in ml, and this will be the 100 ml. So keep it in the ml only, कारण आपण 100 चे ml मध्ये घेत असतो. कळालेला आहे कन्सेप्ट सगळ्यांना? बोला, अरे बोला. हॅलो. Yes, ma'am. हा, कळालेला आहे कन्सेप्ट हा? नो मॅम. ओके ओके, बरं पहा, पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम म्हणजे आपल्याला वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम घ्यायचं आहे डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 100 असं करायचं आहे. कसा तयार होणार आहे हा फॉर्म्युला तेवढं मी फक्त तुम्हाला सांगितलं. फॉर एक्झाम्पल जर समजा मी सांगितलं की तुम्हाला 200 ml इतकं सोल्युशन दिलेलं आहे, त्या 200 ml मध्ये 20 ग्राम शुगर आहे. त्या 200 ml मध्ये 20 ग्राम शुगर आहे. जर समजा मी त्याचा आता 100 ml घेतलं, त्याचं मी घेतलं 100 ml, तर त्याच्यामध्ये किती शुगर येऊ शकते मग? 10 ग्राम. करेक्ट, 10 10 ग्राम. सो 200 मध्ये 20 असणं म्हणजेच 100 मध्ये 10 असणं. सो त्याचं पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम. आता ते व्हॉल्यूम का म्हणत आहोत? कारण आपण सोल्युशनचं मेजरमेंट व्हॉल्यूमच्या युनिटमध्ये करत आहोत, वेटच्या युनिटमध्ये नाही. सो दॅट विल बी अ व्हॉल्यूम बेस्ड कॉन्सन्ट्रेशन
term. Okay, so that will be a 10% concentrated solution. ते काय असणार आहे 10% concentrated solution. कळते कन्सेप्ट आता? बोला. येस. हा, जर हो. समजा मी असं म्हणलं 50 ml सोल्युशन मध्ये 25 ग्राम सोल्यूट आहे. 50 ml 50. यस, 50 ml सोल्युशन मध्ये 25 ग्राम इतकं सोल्यूट आहे. सो 100 ml मध्ये किती असेल? किती असणार आहे? 50. 50. करेक्ट, 50. 50. सो त्या सोल्युशनचं 50 मध्ये 25 घ्या म्हणजेच 100 मध्ये 50 घ्या, दोन्ही सेमच आहेत. याचा अर्थ त्या सोल्युशनचं पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम आलं 50%. किती आलं? 50%. कारण हाफ ऑफ द व्हॉल्यूम सॉरी हाफ ऑफ पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम आलं 50%. सो दिस इज द कॉन्सेप्ट. कळालेला आहे सगळ्यांना कॉन्सेप्ट हा? बोला. Yes, sir. Yes, so write down this formula and then we will take 1 or 2 examples. याच्याचे 2च एक्झाम्पल पुरेसे आहेत. येस, लिहून घ्या पटकन. का लिहून झालाय? Yes, ma'am. 1 minute. झालंय. नाही मॅडम 2 मिनिट. हा, लिहून घ्या, लिहून घ्या. एक सेकंद, मी बॅकग्राऊंड कलर चेंज करते. मॅम एक्झाम्पल घेणार आहेत का प्रॉब्लेम? एग्जाम्पल का प्रॉब्लम? नहीं नहीं, दोन्ही. दीज आर द एग्जाम्पल्स यू कैन से. हा असू द्या. दिसत आहे ना कलर? Yes, ma'am. Oh. Okay, so let's start. Take down one example. Even color me change करते. Now this is okay. And white क्या color? White क्या color? व्हाईट आहे व्हाईट. व्हाईटच ठेवू का? हो मॅम. नाही नाही, पेनचा कलर व्हाईट घ्या. पेनचा कलर white. कलर व्हाईट. पेनचा व्हाईट कसा दिसेल? हा पण ऑलरेडी पेंटच कलर आहे. दिसत आहे? कसा दिसत आहे? हो. नाही ना? रेडच Yes, घ्यावं ma'am. वाटते का डार्क दिसतंय? हा तेच, रेडच घेतले होते मी. अरे यार, हे काय आहे? एक सेकंड. पिंक कलर कुठे? पिंक, पिंक, डार्क पिंक. ए बाई. ओके, हा, नाव इट्स ओके. हा, चला. सो लेट्स स्टार्ट. Yes, so take down the example. Take down the example. If what is this? If 20 gram of solute 20 gram of solute is dissolved in 400 ml of solution. In 400 ml of solution, what is its concentration? What is its concentration in percentage weight by volume? In percentage weight by volume. Okay. 2000. है? एवढं कसं येईल? 5%. 5%. 5% कसं येईल? ओके, चेक करू. सो पहा, 400 मध्ये 20 ग्राम आहे. येस, म्हणजे अजून 400 मध्ये किती होणार आहे ते? 40. 400 नंतर परत अजून 200 ऍड करा. 40, 50% येईल रे. सॉरी, एक सेकंड, कॅल्क्युलेट करू. 20/400 into 100. सॉरी, 5%. हाँ 4. 5%. हाँ, करेक्ट. That will be a 5%. 50 नहीं, 5% weight by volume.
सो युनिट काय असणार आहे सिंपल पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम इज द युनिट. सिंपल प्रॉब्लेम आहे हा. नेक्स्ट झाले काय लिहून? कळालंय कसं कॅल्क्युलेट करायचं ते? हो मॅडम. येस. ओके नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. What is the percentage weight by volume of percentage weight by volume of 0.3 kg of sugar, 0.3 kg of sugar in 1.5 liter of solution. 1.5 liter of solution. Write down the example. Yes. So आता yes आपल्याला 0.3 kg दिला आहे आणि व्हॉल्यूम 1.5 लिटर दिलेलं आहे. सो आपल्याला कशात लागतं वेट आणि कशात लागतं व्हॉल्यूम? वेट ग्राम आणि व्हॉल्यूम एमएल मध्ये. बट जर समजा मी केजीचं एमएल मध्ये सॉरी केजीचं ग्राम मध्ये करायचं म्हणलं तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल मला? 1000. 1000. लिटरचं एमएल मध्ये कन्व्हर्जन करायचं म्हणलं तर कितीने मल्टिप्लाय करावं लागेल? 1000. म्हणजे वर पण 1000 नी मल्टिप्लाय करणार, खाली पण 1000 नी मल्टिप्लाय करणार. याचा अर्थ दोन्ही कॅन्सलच होतील ना? येस. म्हणजे जर समजा आपल्याला आपण वर ग्राम अपॉन एमएल जर घेत असू आणि त्या ग्राम आणि एमएल च्या ऐवजी आपल्याला केजी अपॉन लिटर जर दिलं असेल तरी सुद्धा तेही चालतं. केजी बाय लिटरच ठेवा, त्याला 1000 नी मल्टिप्लाय करायची गरज नसेल. बट कधी करावं लागेल? 1 केजी मध्ये दिले, 1 एमएल मध्ये दिले किंवा 1 लिटर मध्ये दिले, 1 ग्राम मध्ये दिले, तशा कंडिशन मध्ये कन्वर्जन करावं लागणार आहे. सो इवन इफ यू मल्टिप्लाय दिस केजी बाय 1000 and this liter by ml, sorry this liter by 1000, both 1000. काय 20% आन्सर. ओके. सो पहा 20. ओके एक सेकंड. 1.5 इंटू किती येणार आहे? 100. सो इथे 3 इंटू 3 करा कंप्लीट आणि खाली 15 करा. होऊन जाईल ना? बोला. असं करू शकता ना? 3/15. एक एक प्लेसेस नंतर तुमचा डेसिमल पॉइंट आहे, डेसिमल पॉइंट काढून टाका. 3 होईल, इथं 15 होईल. सो दॅट विल बी द 20%. 3 5 जा आणि इथं किती येणार आहे? 20. सो 20% वेट बाय व्हॉल्यूम. 20% वेट बाय व्हॉल्यूम. आणि जरी समजा तुम्हाला ते एमएल मध्ये केजी मध्ये करायचंच असेल तरी आन्सर सेमच येणार आहे. 0.3 इंटू 1000 ग्राम झालं, 1.5 इंटू अगेन 1000 ml झालं आणि इंटू 100. सो ऑब्विसली हे परत कॅन्सलच होणार आहे. येस. सो नो नीड टू मल्टिप्लाय बाय द 1000. जर तुम्हाला लिटर आणि केजी मध्ये दिलं असेल तर तुम्ही ते डायरेक्ट यूज करू शकता. कळालेला आहे कॉन्सेप्ट हा? येस मॅम. ओके. येस मॅम. ओके चला. येस. सो दिस वॉज द पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम कॉन्सेप्ट. येस. कालचे असाइनमेंटचे क्वेश्चन सॉल्व करत चला. आणि जर येत नसेल तर मी आय थिंक सो तुम्हाला सांगितलं होतं की मला क्वेश्चन सेंड करा, आपण क्लासमध्ये घेऊ. आय थिंक कालचे आलेले असतील. कालचे क्वेश्चन सोपे होते. येस. सॉल्व करत चला असाइनमेंटचे क्वेश्चन्स. येस. नेक्स्ट. कालचं सॉल्व केले ना असाइनमेंट का नाही? काय केले असाइनमेंटला? नाही. का नाही सॉल्व केली? लक्षात घ्या, जर तुम्ही जेवढे प्रॉब्लेम असाइनमेंटला जे असाइनमेंट आणि वर्कशीटला जे काही प्रॉब्लेम येत आहेत ते आजच्या कॉन्सेप्टवरच असणार आहेत. येस. सो प्लीज सॉल्व देम, अदरवाइज तुमची प्रॅक्टिस होणार नाही. येस. ओके. नेक्स्ट. नसते मॅम. काय काय झालं? काय असते ना? टाइम भेटणार म्हण. टाइम. ओके. टाइम भेटत नाही. किती क्वेश्चन असतात असे? 10.
केमिस्ट्रीचे 10, फिजिक्सचे 10, मॅथ्सचे आय थिंक सो 10, बायोचे 10. सो तेवढा स्टडी मॅम करायचा. क्लास Bio झाला ना नाही. 4 6 पासून ट्युशन चालू होती. बट तुम्हाला असं कसं का असे ना, आता ते तुम्ही 12th मध्ये आहात याचा अर्थ तुम्हाला तो वेळ मॅनेज करायला शिकलं पाहिजे. येस, तुम्ही जर रिझन देत असाल होत नाहीये याचा अर्थ तुम्हाला ते करायचं नाहीये. एखाद्याला जर करायचं असेल तर तो कसाही किती मिनिटं लागतात सॉल्व्ह करायला, किती वेळ लागतो, तो असं काय म्हणतात, तुम्ही असं नुसतं टाइमपास करत बसलेला असताना कधी, सो त्या वेळात नुसतं बघून घेत चला, तुम्हाला ते पटपट सॉल्व्ह होतील. कसं असतं, जे शिकवलेलं असतं ना ते शिकवलेलं जेव्हा आपण स्वतः सॉल्व्ह करतो तेव्हा आपल्याला अडचणी येतात आणि मग कळतं की ओके अशा अशा अडचणी येऊ शकतात. मग ते कसं त्याच्यावर ओव्हरकम करायचं ते सुद्धा आपल्याला त्यावेळी समजतं लगेचच. राईट, जर तुम्ही तसंच पेंडिंग ठेवत गेलात तर हे कन्सेप्ट आधीच विसरायला होतात, मग त्याच्यावर धूळ पडत जाते, ते परत कधी लक्षात येत नाही लवकर. हा, सॉल्व्ह करत चला असाइनमेंट. येस, सो लेट्स गो टू द नेक्स्ट कॉन्सेप्ट, नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म, PPM and PPB. सेकंड, अगेन आता हा आपण टर्म, हा कॉन्सन्ट्रेशन टर्म आपण वेट बाय वेट मध्येही पाहिलेला आहे. पर्सेंटेज वेट बाय वेट नाही म्हणलं मी, वेट बेस्ड किंवा वेट बाय वेट याच्यामध्ये हा पाहिलेला आहे. सो आता आपल्याला पुन्हा हा पाहायचा आहे इन व्हॉल्यूम बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स. ओके, सो इन केस ऑफ व्हॉल्यूम बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म्स व्हॉट वी विल हॅव टू सी. आता याचे दोन फॉर्मॅट मध्ये फॉर्म्युले येऊ शकतात. मी PPM चं लिहून देते पहा. येस, सो PPM मध्ये एक सेकंड PPM च्या आधी हे नका लिहू, याच्या आधी एक लिहून घ्या. PPM नंतर पाहू आपण, पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. सॉरी, आधी हा एक्सप्लेन करायला पाहिजे होता मग PPM. सो पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम करा, PPM PPB काट मारा. येस, कम बॅक टू द पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. काय मारा? काट मारा, रब करा, ते रब करा आणि त्याचा पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम लिहा. आता सेम कॉन्सेप्ट असणार आहे जो आपण पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम मध्ये पाहिला, फक्त तिथं आपण वर न्यूमरेटरला घेतो तो वेट, आता आपल्याला न्यूमरेटरला सुद्धा व्हॉल्यूम घ्यायचा आहे आणि डिनॉमिनेटरला सुद्धा व्हॉल्यूम घ्यायचं आहे. आणि पुन्हा एक कॉन्सेप्ट, दोन्हीही व्हॉल्यूमचं युनिट हे सेम असलं पाहिजे. आणि हे सगळे फॉर्म्युले, कॉन्सन्ट्रेशनचे जे काही फॉर्म्युले असणार आहेत ते सगळेच्या सगळे क्रॉस मल्टिप्लिकेशननीच तयार झालेले आहे, including your molality, molarity, mole fraction, all of them they are derived from the simple cross multiplication. Okay, आता लक्ष द्या इकडं. Yes, what should be the formula? So percentage volume by volume, it is equal to, किंवा इथंच लिहून घ्या, percentage volume by volume is equal to काय असणार आहे बोला, volume of solute, सोल्यूटचं व्हॉल्यूम, टेक इट इन ml, अपॉन काय असणार आहे, करेक्ट, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन अगेन इन ml, करेक्ट, इनटू 100. कारण आपण पर्सेंटेज काढत आहोत. येस, सो दॅट विल बी 100. जर आपण जर चेंज केलं पर्सेंटेजला, जर समजा आपण असं मानलं 150ला आपण पर्सेंटेज मानलं, सो हे फक्त मी एक्झाम्पल सांगत आहे, आपण 100ला स्टँडर्ड मानलं म्हणून आपण पर्सेंटेज म्हणजे 100 घेतो. जर आपण समजा स्टँडर्ड 150 केलं तर पर्सेंटेज म्हणजे आपल्याला 150 घ्यावं लागेल, मग या 100च्या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल 150. ओके, आपण आपले स्टँडर्ड चेंज केले तर ते व्हॅल्यू चेंज होऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. बट अमाऊंट म्हणजे काय म्हणतात, त्याचं जे फायनल असणार आहे सेम, जर व्हॉल्यूम आपण सेम घेत असू तर त्याच्यामधलं सोल्यूटचं व्हॉल्यूमही सेमच येणार आहे. सोल्युशनचं व्हॉल्यूम कुठलंही घ्या, पर्सेंटेज तुम्ही 100 माना, अदरवाइज 150 माना, सेमच येणार आहे. सो पहा. ओके, सो नेक्स्ट पहिल्यांदा याच्यावरचा ओके एक कॉन्सेप्ट, XML सोल्यूट, याचा अर्थ सोल्यूट सुद्धा आपलं लिक्विड कंडिशन मध्ये आहे. येस, XML सोल्यूट जर YML सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ड असेल तर 100 ml सोल्युशन मध्ये किती सोल्यूट डिझॉल्व्ह असणार आहे. सो दॅट विल बी द काय असणार आहे बोला, x इंटू 100 अपॉन y. सो ह्याचं जे काय आन्सर येणार आहे त्याला युनिट लागणार आहे पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम.
Yes, that will be a percentage volume by volume. Okay. So आता एक एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे पहा. एक पुरेसा आहे याच्यावर आय थिंक, कारण सिंपल कॉन्सेप्ट आहे. सांगू का एक्झाम्पल? Yes, ma'am. सांगा. Yes, ma'am. Write down. 25 cm cube of ethanol or ethyl alcohol is dissolved in 300 ml of सोल्युशन. आता इकडे लक्ष द्यायचंय, हे आपल्याला कंपल्सरी सोल्युशनच घ्यावं लागेल. जर सॉल्व्हंट दिला असेल तर मात्र आपल्याला, आपण कसं काढतो, जर समजा वेट दिला असेल, वेट मध्ये जर फक्त सॉल्व्हंटचं वेट दिलं असेल, आपल्याला कॉन्सन्ट्रेशन टर्मसाठी सोल्युशनचं वेट हवं असेल, तर आपण काय करतो, वेट ऑफ सोल्यूट प्लस वेट ऑफ सॉल्व्हंट करतो, ऍडिशन करतो सोल्यूट आणि सॉल्व्हंटच्या वेटची. बट तसं आपल्याला व्हॉल्यूम मध्ये ऍडिशन करून चालत नाही. वेट हे ऍडिटिव्ह आहेत, बट व्हॉल्यूम हे ऍडिटिव्ह नाही. म्हणजे वेट आपल्याला ऍड करून, म्हणजे समजा एक तिसरं वेट हवं असेल तर तुम्ही पहिले 2 वेट ऍड करा, तुम्हाला तिसरं वेट मिळून जाईल. पण तसं व्हॉल्यूमचं होत नाही. व्हॉल्यूम जर समजा आपण 10 ml वॉटर घेतलं आणि 5 ml इथाइल अल्कोहोल घेतलं, ऍड केलं, तर ऍक्च्युली आपल्या कॅल्क्युलेशन नुसार ते व्हायला पाहिजे 15 ml. बट ते 15 ml होणार नाही, 15 पेक्षा थोडंसं कमी होईल. येस, दॅट मे बी 14 ml लाईक दॅट. किंवा कधी कधी ते 15 पेक्षा जास्त होतं डिफरंट काइंड ऑफ सॉल्व्हंट्स मध्ये. येस, तर व्हॉल्यूम्स हे ऍडिटिव्ह नसतील, सो आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन प्रोव्हाइडेड असलं पाहिजे. सॉल्व्हंटचं व्हॉल्यूम देता कामा नये. आणि जर समजा त्यांनी तसं केलं, जर समजा त्यांनी आपल्याला व्हॉल्यूम ऑफ सॉल्व्हंट दिलं, तर आपल्याला सॉल्व्हंट सोल्युशन दोघांची डेन्सिटी त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे. मग त्या डेन्सिटीवरून वेट काढायचं आणि त्या वेटवरून फायनल डेन्सिटी काढायची आहे. तर आपल्याला 3 डेन्सिटी त्यांनी प्रोव्हाइड करायला पाहिजे. सोल्युशनची डेन्सिटी, सॉल्व्हंटची डेन्सिटी आणि सोल्यूटची डेन्सिटी. तिघांची डेन्सिटी जर प्रोव्हाइडेड असेल तरच आपण फायनल व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन काढू शकतो. सो याच्यापेक्षा बेटर ऑप्शन आहे सोल्युशनचं व्हॉल्यूम डायरेक्ट दिलेलं असावं. Yes, so remember that volumes are not additive. Write down. 25 cm cube of ethyl alcohol is dissolved in 300 ml of solution. What is the concentration in percentage weight by percentage volume by volume? What is the concentration in percentage volume by volume? झालंय, लिहून झालंय? ओके मॅडम. हा, आता पहा. मॅडम बॅकग्राऊंड चेंज करा, काहीच दिसना. बॅकग्राऊंड कलर चेंज चेंज करू का? करा. ओके, हो हो. व्हाईटच ठेवू नको का? राहू द्या. ब्लॅक अँड व्हाईट करा, ब्लॅक अँड व्हाईट. दिसना झाले मॅडम. ओके ओके, I'll keep it white only. मॅम ग्रीन करा, ग्रीन ग्रीन. हा मॅडम, Green. राहू द्या असं दिसायला. ओके, आता काय काय ना दिसत नाहीये, सो आपल्याला त्या हिशोबाने जावं लागेल. येस, सो नाव इज इट विजिबल प्रॉपरली? येस मॅडम. हा, सो एक मिनिट, थोडंसं पेन डार्क करते. काय अजून करा मॅम थोडा. येस, सो लेट्स सॉल्व. आता आपल्याला पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम काढायचं आहे. येस, राईट ऑन द फॉर्म्युला. काय बोला, वर काय येणार आहे पहिल्यांदा? 25 Volume of 25 डिवायडेड बाय किती? 300 300 इंटू 100. 100 100 सो 100 3 जा 300. 25 डिवायडेड बाय 3 किती येणार आहे? येस, 8.33% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. करेक्ट आहे ना? Yes. येस, सो पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम येणार आहे 8.33% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. सो दिस इज द फॉर्म्युला, सॉरी दिस इज द फायनल आन्सर. कळालेला आहे कॉन्सेप्ट सगळ्यांना?
बोला. येस ma'am. Yes, ma'am. Yes, ओके. ma'am. सो दिस वॉज द पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. सिंपल असणार आहे. जसं आपण पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम पाहिलं तसंच पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम असणार आहे. आता नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म असणार आहे दॅट विल बी द पीपीएम और पीपीबी. काय असणार आहे? पीपीएम और पीपीबी व्हॉल्यूम बेस्ड. अगेन सेम आहे. पीपीएम म्हणजे पार्ट्स पर मिलियन, पीपीबी म्हणजे पार्ट्स अजून पर एक एक्झाम्पल घ्या ना. व्हॉल्यूमचं का? ओके. हो. हो मॅडम. राहू दे मला टाकली. लिहून घ्या एक्झाम्पल. जाऊ द्या. हां, राईट डाऊन. What is the volume of solution required to prepare 5.5% volume by volume solution of 125 ml of solute. आता मे बी आता इथं मी ml सिंपल दिलेला आहे, बट तुम्ही युनिट चेक करायचं आहे दरवेळेस. येस, तुम्ही ज्या युनिटमध्ये व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट घेणार आहात त्याच युनिटमध्ये व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन तुम्हाला मिळायला पाहिजे. येस, कारण पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम हेच युनिट आहे, सो ते युनिट काही राहणार नाही. येस, सो आता हे तुम्ही घरी सॉल्व्ह करू शकता. कॅन यू सॉल्व्ह दिस ॲट होम? मॅडम वरच्या एक्झाम्पल मध्ये 25 सेंटीमीटर क्यूब होतं ना, ml मध्ये करायचं होतं. नाही, सीएम क्यूब म्हणजेच ml. सीसी किंवा सीएम क्यूब म्हणजेच काय असणार आहे? ml. ती नाही, काल आय थिंक तुम्ही सांगितलं होतं. येस, सीसी म्हणजेच असणार आहे तुमचं काय? सीएम क्यूब म्हणजेच असणार आहे ml. राईट डाऊन समवेअर. हां, आय थिंक हां कालच सांगितलं होतं. सीसी दॅट इज सीई नाही आहे, दिस इज सीसी. सेंटीमीटर क्यूब. व्हॉट इज दिस? सेंटीमीटर क्यूब इंटू दॅट इज सीएम क्यूब, दॅट इज नथिंग बट ml. आता हे घरी सॉल्व्ह करायचं आहे अँड वी आर गोइंग टू द नेक्स्ट कॉन्सन्ट्रेशन टर्म दॅट विल बी अ पीपीबी. ते काय असणार आहे? पीपीबी अँड पीपीएम. चला स्टार्ट करा. दिस इज थर्ड. ओके, आता पहा. येस, सो फर्स्ट ऑफ ऑल आता हे दोन्हीही वेट बाय व्हॉल्यूम, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. मी पर्सेंटेज म्हणत नाहीये, वेट बाय व्हॉल्यूम फक्त म्हणते आणि व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम म्हणत आहे. सो हे दोन्हीही कॉन्सन्ट्रेशन टर्म वेट बाय व्हॉल्यूम किंवा व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आता वेट बाय व्हॉल्यूम पण व्हॉल्यूम बेस्ड आहे, व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम पण व्हॉल्यूम बेस्डच आहे. पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूम और पर्सेंटेज व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम हे दोन्हीही कॉन्सन्ट्रेशन टर्म व्हॉल्यूम बेस्ड आहेत. सो पीपीएम आणि पीपीबी दोन्हीही कॉन्सन्ट्रेशन टर्म मध्ये आपल्याला मिळू शकतात. सो फर्स्ट ऑफ ऑल वेट बाय वेट मध्ये पाहू आपण. सेम असणार आहे. दिस इज नॉट पर्सेंटेज वेट बाय वेट. ओके, सिंपल वेट बाय वेट म्हणले मी. सो इन दॅट पीपीएम कसं येईल पहा, सांगा मला काय येईल? येस, पीपीएम शुड बी इक्वल टू व्हॉट? एक सेकंड. वेट बाय व्हॉल्यूम करा रे. व्हॉल्यूम बेस्ड कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे ना. वेट बाय वेट तर आपण पाहिला आहे, व्हॉल्यूम बेस्ड. हां सांगा. जो आपण पर्सेंटेज वेट बाय व्हॉल्यूमला लिहिता तोच असणार आहे. टेल मी. हां, फक्त एक डिफरन्स असतो. ओके, वेट ऑफ सोल्यूट कुठल्या युनिटमध्ये? ग्राम. ग्राम. करेक्ट. नेक्स्ट, डिवायडेड बाय वेट ऑफ सोल्युशन. Volume of solution. सोल्युशन. युनिट ml. ml. ग्राम. ml इंटू काय करावं लागेल? 100. हां 10 to the power 6. 10 to the power. करेक्ट, 10 to the power 6. आणि सेमच कॉन्सेप्ट ऍप्लिकेबल असणार आहे पीपीबी साठी. फक्त 10 to the power 6 च्या ऐवजी काय येणार आहे आता? 10 to the power 9. 9. करेक्ट. दॅट इज वेट ऑफ सोल्यूट इन ग्राम
अपॉन वॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml इंटू 10 टू द पॉवर 9. हे आलं वेट बाय व्हॉल्यूम मध्ये. आता व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मध्ये जरी हवं असेल तरी फक्त काय येणार आहे, सेमच फॉर्म्युला असेल, फक्त वेट ऑफ सोल्यूटच्या ठिकाणी येणार आहे व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml. करेक्ट. राईट डाऊन. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मध्ये व्हॉल्यूम ऑफ सोल्यूट इन ml अपॉन volume of solution in again ml into 10 to the power 6. आणि PPB मध्ये सेम येणार आहे, फक्त 10 to the power 9 चेंज होईल. लिहून घ्या. PPB will be equal to volume of solute in ml upon वॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन ml इंटू काय येणार आहे बोला, 10 टू द पॉवर 9. करेक्ट. येस. सो दीज आर द फॉर्म्युले. आता कुठला विचारलेला आहे त्याच्यावर डिपेंड करतं की आपल्याला काय काढायचं आहे ते. ओके. सो अगेन सेम कन्सेप्ट असणार आहे जो आपण सिंपल पीपीएम आणि पीपीबी मध्ये पाहिलेला होता. येस. द कन्सेप्ट इज ॲप्लिकेबल टू द सोल्युशन्स which are having very low values of concentration. ज्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन खूप कमी येतं त्यांच्यासाठी पीपीएम पीपीबी हा टर्म यूज केला जातो. सो आता आय थिंक याला कसं तयार होतं हे दाखवायची गरज नाहीये. फक्त 100च्या ठिकाणी सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन x ग्राम सोल्यूट जर YmL सोल्युशन मध्ये असेल तर 100 ml सोल्युशन म्हणजे 100 ml सोल्युशनच्या ठिकाणी आपल्याला काय ऍड करायचं आहे, एक सेकंड. 10 raised to 6. येस. 10 to the power 6 ml सोल्युशन मध्ये किती डिझॉल्व्ह होणार आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. येस. सो दॅट विल बी द कॉन्सेप्ट. आता एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत, एक दोन एक्झाम्पल. अँड येस. सो पहा. फर्स्ट ऑफ ऑल एक्झाम्पल. इफ राईट डाऊन okay, write down. If 10 ml of ammonia is dissolved in 2 liter of aqueous solution, 2 liter of aqueous solution what is its concentration, what is its concentration in ppm, in ppm. आता इथं आपल्याला एक लक्षात येत असेल. येस. सो हा पीपीएम, आता बाकीची कुठली इन्फॉर्मेशन दिलेली नाहीये. सो हे पीपीएम व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम आहे का वेट बाय व्हॉल्यूम आहे? Volume by volume. व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. कारण आपल्याला सोल्यूटचं पण काय दिलंय, व्हॉल्यूम, ml. आणि सोल्युशनचं पण काय दिलेलं आहे, Volume. व्हॉल्यूम. सो दिस विल बी द व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम कॉन्सेप्ट. येस. सो यूज द फॉर्म्युला डायरेक्टली पीपीएम आणि डायरेक्ट व्हॅल्यूज पुटअप करा. ओके. वर काय येणार आहे बोला न्यूमरेटरला. येस. हा. 10. ओके. 10 10. डिवायडेड बाय 1000. 2000. करेक्ट. 2 into 1000. गुड. 2 into 1000 into काय येणार आहे, 10 raised to 6. 10 10 raised to 6. करेक्ट आहे. सो पहा 5 आले. 10 to the power 3 plus 3 वर गेलं -3 झालं. 10 to the power 6 into 10 to the power -3 किती राहिलं, हे 5 10 to the तसं power 3. ठेवा. 5 into 10 to the power 3
ppm. ऍक्च्युली व्हॅल्यू खूप मोठी आलेली आहे, याचा अर्थ आपलं कॉन्सन्ट्रेशन तेवढं डायल्यूट नाहीये. सो दॅट विल बी 5000 ppm. किती येणार आहे हे? 5000 ppm. कळते कॉन्सेप्ट सगळ्यांना? बोला. Yes, ma'am. ओके. मॅम. हा, Oh, ma'am. हो का नाही काय म्हणतात आता? Oh, हा, हो. ओके ओके ओके. सो नेक्स्ट एक्झाम्पल लिहून घ्या. एक सेकंड हा. मॅडम हे एक्झाम्पल वेट बाय व्हॉल्यूमचं होतं का व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम? काय काय? हे एक्झाम्पल वेट बाय व्हॉल्यूमचं होतं का व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम? व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमचं 10 ml आणि 2 लिटर दोन्हीही व्हॉल्यूम आहे. सो दिस इज द व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम कॉन्सेप्ट. येस. नेक्स्ट एक्झाम्पल एक घ्यायचं. इफ $15 grams of solute is dissolved in water to produce 0.15 ppm solution. 0.15 ppm solution. What is the volume of solution? What is the, एक सेकंड काय, if what is the volume of solution? ओके. सो पहा, झालंय, लिहून झालंय. oh, येस मॅम. ओके. आता पहा, नाव द व्हॉट इज द व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. हा, येस. सो आता मला सांगा, हा प्रॉब्लेम कुठल्या ह्याच्यावर बेस्ट आहे? वेट बाय वेट का व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम? सॉरी, weight वेट by बाय volume. वेट बाय करेक्ट. वेट बाय व्हॉल्यूम. राईट. Volume. सो आता आपल्याला ते फाइंड आउट करायचं आहे. येस. काय फाइंड आउट करायचं आहे? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. आणि पीपीएम आपल्याला दिलेलं आहे. सो अकॉर्डिंगली पहा, फॉर्म्युला आपला चेंज होणार आहे. येस. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, व्हॉल्यूम ऑफ, मॅडम आन्सर इज 10⁴. किती आले आन्सर? 10⁴. आय थिंक 4. करेक्ट आहे. येस, पाहू. सो आपल्याला टोटल किती वेट ऑफ सोल्यूट किती दिले? 15 15. grams. आणि आता पीपीएम खाली येणार आहे. पीपीएम कुठे येणार आहे? इथं खाली. इंटू 10⁶. राईट. सो दॅट विल बी 15. काय होणार आहे आता? 15 बाय पीपीएम किती दिले आपल्याला? 0.15 इंटू 10⁶. करेक्ट होतं. इथं खाली येणार आहे 10⁻² करा. 10⁻², 15/15 गेलं. -2 वर गेलं, काय झालं? +2. सो व्हॉट शुड बी द आन्सर? वेट ऑफ सोल्युशन किती यायला पाहिजे? 10⁸. 10⁸ ग्राम. 4 नाही, 10⁸ काय आलं पाहिजे? 8 ग्राम. कारण जर तुम्ही असं जरी केलं, कसं केलं असेल पहा, तुम्ही असं करा, 15/15. जर आपण 2 प्लेसेस डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट केला, सो पॉवर डिक्रीज होणार आहे. लक्षात ठेवायचं, कधी पॉवर डिक्रीज होणार आहे आणि कधी पॉवर इन्क्रीज होणार आहे. जर तुम्ही डेसिमल पॉइंट राईटला शिफ्ट करत असाल तर पॉवर डिक्रीज होणार आहे. डेसिमल पॉइंट लेफ्टला शिफ्ट करत असाल तर पॉवर इन्क्रीज होणार आहे. नाउ वी आर शिफ्टिंग द डेसिमल पॉइंट 2 places on the right side. So for that 2 places, take 10⁻². Yes, and that -2 after going upward
it will be turning into 10 to the power plus 2. So 10 to the power plus 2 plus 6 plus 8. Did you get the concept or not? Yes, ma'am. Yes. So कुणाचं 10 to the power 4 आलं तर ते चेक करा पुन्हा एकदा. Yes, I think तुम्ही ते 10 to the power 2 घेतलं असेल. Yes, so weight of solution 0.15 ml ppm इतकं तयार करायला किती लागणार आहे? 10 to the power 8 ग्राम, or we can say 1 into 10 to the power 8 ग्राम. Yes, कळालेला आहे कॉन्सेप्ट सगळ्यांना? बोला. Yes, ma'am. Okay. So Yes, ma'am. हा, सो दिस वॉज द पीपीएम और पीपीबी. आता पीपीबीचं आपण एक्झाम्पल घेतलेलं नाहीये, बट सेमच असणार आहे. फक्त 10 टू द पॉवर 9 नी 10 टू द पॉवर 6 च्या ऐवजी 10 टू द पॉवर 9 नी मल्टिप्लाय करायचं आहे. ओके. आता जो नेक्स्ट कॉन्सेप्ट आपल्याला पाहायचा आहे, अँड दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दॅट विल बी मोलॅरिटी. येस, राईट डाऊन द न्यू. आता जे बाकीचे एक्झाम्पल्स असाइनमेंट मध्ये वगैरे येतील ते सॉल्व्ह करायचे आहेत. येस, राईट डाऊन द न्यू कॉन्सन्ट्रेशन टर्म, दॅट विल बी द मोलॅरिटी. कुठला असणार आहे? हा, आय थिंक 4th मोलॅरिटी. आणि मोलॅरिटीलाच ऑब्लिक करा. मोलॅरिटी इट इज डिनोटेड बाय कॅपिटल एम. कुठल्या साइनने दाखवले जाते हे? कॅपिटल M, and it is also called as formality. Formality it is denoted by capital F. Not denoted by, actually formality आणि molarity मध्ये जरा सुद्धा डिफरन्स नाहीये. फक्त एक असणार आहे की molarity it is used for the covalent compound. आपण मॉलिक्युलर मास आणि फॉर्मल मासचा डिफरन्स पाहिला होता का आधी? बोला. मॉलिक्युलर मास आणि फॉर्मल मास. पेपर सर उद्या दिला माझा, ऍक्च्युली राहायला आहे तो पेपर. मी उद्या देते, पक्का देते, आल्या देते. येस. हां, सॉरी, लक्ष द्या इकडे. फॉर्मल मास आणि मॉलिक्युलर मास, मोलार मास यांच्यातला डिफरन्स पाहिला होता का आपण? No, no. आय थिंक सांगितला होता. ओके, जरी नसेल सांगितलं तरी सांगते. आता पहा, मॉलिक्युलर मास म्हणजे आपण कोव्हॅलंट कंपाऊंडचं जे मास काढतो. फॉर एक्झाम्पल आपल्याला शुगर दिली आहे C12H22O11, त्याचं जे मास निघतं त्याला म्हणतो आपण मॉलिक्युलर मास. सिमिलरली आपल्याला जर समजा NaCl दिला असेल तर NaClचा आपण मोलार मास काढलं, दॅट विल बी ऑल्सो कॉल्ड ॲज मोलार मास. बट अगदीच करेक्ट असेल तर त्या मासला, NaClच्या मासला म्हणलं जातं फॉर्मल मास. आता ऍक्च्युली फॉर्मल मास हा कॉन्सेप्ट आलेला आहे तुमच्या आयोनिक कंपाऊंडसाठी. सिंपल आयोनिक कंपाऊंडच्या मासला फॉर्मल मास म्हणलं जातं. मास डिटर्मिनेशनची मेथड दोघांसाठी सेमच आहे, जरा सुद्धा डिफरन्स नाहीये. फक्त मग त्याच्यानुसार जर आयोनिक कंपाऊंड असेल तर त्याची फॉर्मॅलिटी म्हणली जाते, आणि कोव्हॅलंट कंपाऊंड असेल तर त्याच्यासाठी मोलॅरिटी हा कॉन्सन्ट्रेशन टर्म यूज केला जातो. ओके, सो इट इज यूज्ड फॉर द कोव्हॅलंट कंपाऊंड्स. कुणासाठी यूज केलं जाते हे? कोव्हॅलंट कंपाऊंडसाठी. आणि फॉर्मॅलिटी एवढाच डिफरन्स आहे, बाकी जरा सुद्धा डिफरन्स नाही. फॉर्मॅलिटी इट इज यूज्ड फॉर द बोला कुठले कंपाऊंड? आयोनिक कंपाऊंड्स. एवढाच डिफरन्स आहे, बाकी जरा सुद्धा डिफरन्स नाहीये. आता फक्त आपल्याला पाहायचंय मोलॅरिटी म्हणजे काय. फॉर्मॅलिटीचं पण एक्झाम्पल आपण घेणार आहोत, बट डायरेक्ट एक्झाम्पल पाहू. सिंपल. ओके, आता येस, सो फर्स्ट ऑफ ऑल मोलॅरिटी म्हणजे काय असणार आहे? डेफिनेशन ऑफ मोलॅरिटी मी सांगते, पहिला ती व्यवस्थित ऐका. येस, मोल्स ऑफ सोल्यूट dissolved per liter of solution, it is called molarity. पुन्हा एकदा रिपीट करते. मोल्स ऑफ सोल्यूट dissolved per liter of solution, per liter of solution
इट इज कॉल्ड मोलॅरिटी. म्हणजे आपल्याला हे पाहायचं आहे की आपल्या सोल्यूटचे किती मोल्स हे 1 लिटर सोल्युशन मध्ये डिझॉल्व्ह होत आहेत अँड दॅट विल बी कॉल्ड ॲज मोलार ते जेवढे काही मोल निघतील त्याला म्हणणार होतो आपण त्याची तेवढी मोलॅरिटी. फॉर एक्झाम्पल जर समजा 1 मोल सोल्यूट 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह होत असेल, द सोल्युशन विल बी कॉल्ड 1 मोलार सोल्युशन. 1 च्या ऐवजी जर समजा 1.5 मोल सोल्यूट 1.5 मोल सोल्यूट जर त्या 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह होत असेल तर त्याला काय म्हणाल मग? 1.5 मोलार सोल्युशन. काय म्हणाल? 1.5 मोलार सोल्युशन. 1.5 च्या ऐवजी जर समजा मी म्हणलं की 0.85 मोल्स हे 1 लिटर मध्ये डिझॉल्व्ह होत आहेत. सो व्हॉट शुड बी द मोलॅरिटी ऑफ दॅट सोल्युशन? बोला, कळत आहे का नाही कॉन्सेप्ट? येस. ओके, पहिल्यांदा डेफिनेशन लिहून घ्या. येस, आणि मग आपण त्याचा फॉर्म्युला पाहू. राईट डाउन द डेफिनेशन. द नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट, the number of moles of solute dissolved in 1 liter, or you can say 1000 ml of solution. 1000 ml of solution. It is called molarity of the solution. It is called molarity of the solution. So look at the concept. Okay, आता लक्ष द्या इकडं. फॉर्म्युला आधी लिहायचा आहे आपल्याला. येस ना, मोलारिटी असं मी सांगितल्याप्रमाणे कॅपिटल एम ने डिनोट केलं जातं. सो अकॉर्डिंग टू दॅट कॅपिटल एम दॅट इज मोलॅरिटी, इट इज इक्वल टू काय असणार आहे बोला? एन ऑफ सोल्यूट, दॅट इज मोल्स ऑफ सोल्यूट. एन ऑफ सोल्यूट अपॉन काय असणार आहे बोला? व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. नाव दिस शुड बी इन लिटर. कशात असलं पाहिजे? लिटर मध्ये असलं पाहिजे. दॅट इज एन ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. दिस फॉर्म्युला इज कॉल्ड ॲज मोलॅरिटी. कळते का कॉन्सेप्ट हा? बोला. Yes, ma'am. ओके. आता जर समजा आपण सोल्युशन एम एल मध्ये दिलेलं असेल, आपल्याला सोल्युशन जर समजा एम एल मध्ये दिलेलं असेल तर त्या एम एलचं कन्वर्जन आपल्याला लिटर मध्ये करायचं आहे. सो त्या एम एलच्या कन्वर्जनसाठी हे एन ऑफ सोल्यूट तर आहे जसं राहील, बट व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन जे असणार आहे ते आपल्याला कशात कन्वर्ट करावं लागेल बोला? ML. एम एल मध्ये आहे, लिटर मध्ये करायचे. सो कशाने मल्टिप्लाय करावं लागेल आपल्याला? 10⁻³ 10⁻³ का -3? -3. लक्षात ठेवा, जेव्हा युनिट लहान असतं आणि लहानचं मोठ्यात कन्वर्ट करायचं असतं तेव्हा मायनसने मल्टिप्लाय करायचं, आणि जेव्हा युनिट मोठं असेल लहान मध्ये कन्वर्ट करायचं असेल तेव्हा प्लसने मल्टिप्लाय करायचं. ओके, सो दिस विल बी 10⁻³ ने मल्टिप्लाय करा आता. आणि हेच 10⁻³ जर वर गेलं तर काय होणार आहे मग? 10⁻+3. +3. म्हणजे आपण इथं 1000 लिहू शकतो. येस. ओके, सो दिस इज एन ऑफ सोल्यूट इंटू 1000 अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml. म्हणजे जर आपल्याला ml मध्ये आन्सर दिलं असेल, ml मध्ये जर सोल्युशनचं व्हॉल्यूम दिलं असेल तर आपल्याला फक्त त्या n सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन ml ला, या आन्सरला फक्त 1000 नी मल्टिप्लाय केलं तरी सुद्धा आन्सर मिळेल. किंवा एखाद्याला वाटलं नाही मला लिटर मध्येच कन्वर्ट करायचंय तरी सुद्धा चालेल. आणि ऍक्च्युली दोन्ही सेमच असणार आहेत, कारण आपण खाली 10⁻³ ने मल्टिप्लाय केलं काय, किंवा वर जाऊन ते 10⁻+3 ने मल्टिप्लाय केलं काय, +3 ने. दोन्हीही सेमच असणार आहेत. आता ह्याच्यात आणखीन थोडं जर मॉडिफिकेशन करायचं म्हणलं तर एन ऑफ सोल्यूट. आता ऍक्च्युली आपल्याला हे माहिती आहे की मोल्स काढण्यासाठी आपण टोटल किती फॉर्म्युले पाहिले त्याच्या आधी?
मोल साठी किती टाईपचे फॉर्म्युले आहेत पाहिले सांग आपण? 3. 3. Yes, that is weight by molar weight, number of particles divided by Avogadro's number, volume upon 22.4 liter at STP. सो आता डिपेंड करतं की आपल्याला काय दिलेलं आहे. वेट दिला असेल तर वेट अपॉन मोलार मास करा, नंबर ऑफ पार्टिकल्स असतील तर नंबर ऑफ पार्टिकल्स बाय Na करा, किंवा जर व्हॉल्यूम असेल सो व्हॉल्यूम अपॉन 22.4 लिटर ॲट STP करा. येस, आपण कुठलाही फॉर्म्युला यूज करू शकतो, बट एक आपल्याला माहित असावं की एन ऑफ सोल्यूट आपण कसं कन्वर्ट करू शकतो, त्याच्यासाठी म्हणून आपण हा फॉर्म्युला लिहिते. बट दॅट फॉर्म्युला कॅन बी चेंज्ड. So n of solute can be, you can write it as like this. इथे मी परत एकदा सांगते, तुम्ही दुसराही फॉर्म्युला यूज करू शकता नंबर ऑफ पार्टिकल्स. येस, सो दिस विल बी W ऑफ सोल्यूट इंटू 1000, कसंही घ्या, अपॉन मास ऑफ सोल्यूट. आता हा कॅपिटल एम आणि हा कॅपिटल एम, कन्फ्युजन करू नका. येस, सो दिस इज मोलॅरिटी अँड एम ऑफ सोल्यूट म्हणजे मोलार मास ऑफ सोल्यूट इंटू व्हॉल्यूम इन ml. सो इथे फक्त लिहून घ्या, m सोल्यूट म्हणजे काय असणार आहे, this will be nothing but molar mass of solute. Okay, so this is the concept. Yes, so आपण W solute upon M solute म्हणजे nच काढणार आहोत, किंवा पार्टिकल्सचाही यूज करू शकता किंवा व्हॉल्यूमचाही यूज करू शकता. सो दिस इज नथिंग बट द मोलारिटी. ॲक्च्युली जस्ट स्टार्ट झालेला आहे, उद्या आपण याचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत. सो वी आर स्टॉपिंग हिअर. येस, चला, थँक्यू, बाय बाय. बाय बाय बाय. एक Bye, सेकंड. ma'am. Bye, ma'am. बाय. Bye.